एखाद्या कार्यकर्त्याला आपल्या नेत्याचा पराभव झाल्यास तो पराभव अत्यंत जिव्हारी लागतो। प्रसंगी नेत्यासह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। आता अशीच एक घटना सोलापुरात देखील घडली आहे। सोलापूर शहर मध्यचे माकपचे उमेदवार आडम मास्तर यांचा दारुण पराभव झाला। या पराभवानंतर आडम मास्तर यांनी राजकारणातून आपली निवृत्ती जाहीर केली। काल आडम मास्तर यांनी कार्यकर्त्यांचा कृतज्ञता मेळावा घेतला। या मेळाव्यात जेव्हा आडम मास्तर स्टेजवर बोलत होते तेव्हा समोर बसलेल्या एका महिला युवा कार्यकर्त्याला अश्रू अनावर झाले। ती युवती आपले पाणावलेले डोळे स्कार्फच्या सहाय्याने पुसत होती। ही बाब आडम मास्तर यांच्या तात्काळ लक्षात आली तेव्हा त्यांनी त्या युवतीचा उल्लेख आपल्या भाषणात केला। माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यांना देखील पराभव जिव्हारी लागल्याचं मास्तर म्हणाले। आडम मास्तर यांनी जेव्हा भाषणात आपलं नाव घेतलं ते पाहून युवतीचे अश्रू थांबले नाहीत। हे पाहून आजूबाजूला बसलेल्या महिला तसेच पुरुष कार्यकर्त्यांचे देखील डोळे पाणावले। तेव्हा आडम मास्तर यांनी आपण कॉम्रेड आहोत, आपण रडणारे नाही, आपण लढणारे म्हणून संपूर्ण देशासह जगात ओळखले जातो। आपण रडायचं नाही तर लढायचं असा सल्ला यावेळी आडम मास्तरांनी कार्यकर्त्यांना दिला। तेव्हा कार्यकर्त्यांनी लाल सलामच्या जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला।